The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यथापि रुचिरं पुष्पं वह्नवन्तं सगन्धकम् एवं सुभाषिता वाचा सफला होती कुर्वतो। पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा महामानवाच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या मुंबई नगरीतील कुर्ला परिसरातील श्रद्धावान धम्म उपासक संदीप मोहन निकम आणि आयुष्यमती धम्म उपासिका पल्लवीताई संदीप निकम आणि संपूर्ण निकम परिवार यांनी आज या बुद्ध कॉलनीमध्ये कुर्ला पश्चिम मुंबई या ठिकाणी धम्मदेसनेचे आयोजन केलेले आहे। तेव्हा संपूर्ण निकम परिवारासाठी धम्मदेसना श्रवण करण्यास मुंबई परिसरातून उपस्थित असलेले सर्व श्रद्धावंत आपणा सर्वांच्या प्रती तथा दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। हे वर्षावासाचं पर्व आहे आणि आम्ही पाहतोय गेल्या काही दिवसांपासून या मुंबई परिसरामध्ये धम्मदेसनांचे कार्यक्रम आयोजित केल्या जात आहेत आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। लांबून लांबून श्रद्धावान लोक जिथे कुठे कार्यक्रम आयोजित केला आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आपली श्रद्धा प्रकट करत आहेत, धम्माला जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। आणि त्याचप्रमाणे आपल्या या बुद्ध कॉलनी कुर्ला येथील श्रद्धावान धम्म उपासिका पल्लवीताई आणि त्यांचे धम्मपती संदीप निकम यांनी ही धम्मदेसनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण सर्वांनी साधुकार देऊन या दोघाही उभयंतांचे आणि त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करावे, कौतुक करावे। ताई अनेक दिवसांपासून आमच्या मागावर होत्या, भंतेजी आम्हाला तारीख द्या, भंतेजी आम्हाला तारीख द्या। असे अनेक लोक आहेत बघा महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेरही बाहेरच्याही राज्यातले की त्यांना फार इच्छा होत आहे। आता श्रद्धा वृद्धिंगत होते लोकांची बघा। तुम्ही जर पाहत असाल तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं एक धम्माचं परिवर्तन ज्याला म्हणू शकतो आपण, आता सध्या एवढ्या अश्वगतीने सुरू आहे, जलद गतीने लोकांमध्ये ते परिवर्तन सुरू आहे बघा। त्याला कारणीभूत यूट्यूब आहे, कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे
आणि मोबाईलच्या माध्यमातून हवं त्या विषयावरती हवं त्या भंतेजींच्या धम्मदेसना आपल्याला घरातल्या घरात ऐकायला मिळतात. म्हणून अनेक लोक बघा मोबाईलवरती कोणी ऐकते तर कोणी मोबाईल टी व्हीला कनेक्ट करते आणि टी व्हीवरती ऐकतात. जेव्हा जेव्हा जिथे कुठे आम्ही जातो आहे तिथे लोक म्हणतात भंतेजी आमच्याकडे टी व्हीवरचे इतर चॅनल जे आम्ही अगोदर पाहत होतो, कोणत्या सिरियल पाहत होतो, कोणते चित्रपट वगैरे पाहत होतो, लोकांना बिघडवण्याचा कार्यक्रम लावून दिलेला आहे घराघरात. बघ लावून दिला का नाही? लेकरं बिघडवण्याचा कार्यक्रम वेगळाच आहे, कार्टून तयार केलं त्यासाठी. तरुण पोरांना बिघडवण्याचा कार्यक्रम वेगळाच सुरू आहे. आणि ज्यांचे लग्न बिघडणं झालेत, ज्यांना जावा आहे, ज्यांना ननंद आहे, ज्यांना भाऊजाई आहे, ज्यांना सासू आहे, ज्यांना सासरा आहे, ज्यांना पती आहे, ज्यांना पत्नी आहे, त्यांना बिघडवण्याचा सिरियलच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू आहे का नाही? आहे ना. आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणामध्ये बुद्धाच्या धम्माची वाणी आपल्या कर्णपटलावरती येते आहे या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि लोकांमध्ये असलेलं पुण्य ते फळाला येते आहे श्रद्धेच्या माध्यमातून. आणि लोक आता टीव्ह्या पण बंद करत आहेत, कार्यक्रम पाहणं, इतर कार्यक्रम पाहणंही बंद करत आहेत. लोक ध्यानाला चाललेत बघा, आता खूप जास्त ध्यान करत आहेत लोक. विहारात चाललेत लोक जे कधीच विहारात गेले नाही. लोकांचे फोन येतात, कमेंट्स येतात, मेसेजेस येतात, आम्हाला भंतेजी आत्तापर्यंत कधी विहारात गेलो नाही, पण आपण जे महत्त्व प्रतिपादित करताय बुद्ध धम्माचं किंवा भगवंताच्या काळातल्या घटना सांगून, तर त्याच्यामुळे आम्ही इन्स्पायर होतो आहे, मोटिवेट होतो आहे. आणि आम्हालाही वाटत आहे की गड्या मरण्याच्या अगोदर आपण बुद्ध विहारात गेलो पाहिजे, मरण्याच्या अगोदरही विशाखाचे आपण वंशज बनलो पाहिजे, आपणही उपोषण पालन केलं पाहिजे, मरण्याच्या अगोदर आपल्यातही आम्रपालीसारखा बदल झाला पाहिजे असं आज लोकांना वाटत आहे. मरण्याच्या अगोदर उपालीसारखा आपल्यात बदल व्हावा, राजा बिंबिसारासारखा आपल्यात बदल व्हावा, राजा प्रसेनजितासारखा आपल्यामध्ये बदल व्हावा असं लोकांना आज वाटत आहे. आणि खऱ्या अर्थाने या धम्मक्रांतीची फलश्रुती आपण ह्याला म्हणू शकतो. लोकांमध्ये खूप पॉझिटिव्हली वातावरण निर्माण होत आहे बघा, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आणि विशेष बाब म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो आहे, गर्व वाटतो आहे की आपल्याच लोकांमध्ये परिवर्तन होत आहे असं नाही आहे. तर आम्ही ज्या प्रकारे सार्वजनिक बोलतो तर त्याचा परिणाम बघा इतर लोकांवरती सुद्धा होतो आहे. इतर लोकांमध्ये परिवर्तन झाल्या कारणाने इतर लोकसुद्धा धम्मदेसना ऐकतात आणि धम्मदेसना ऐकून मग ते समाधान व्यक्त करतात की हे आम्हाला काही माहिती नव्हतं वगैरे वगैरे. आता परवा 2-3 दिवसांपूर्वी एका हिंदू कोण त्याला साधू म्हणतात काहीतरी प्रबोधनकार, त्यांचा एक मेसेज आला मला. ते मला म्हणजे म्हणत होते की भंतेजी किती सुंदर बुद्धाची वाणी आहे, आम्हाला हे कधी सांगितल्या गेलं नाही, शिकवल्या गेलं नाही. आता काय शिकवल्या जाईल? बुद्धाला इथे इग्नोर केल्या जातील, बुद्ध कोणाला शिकवतील? टी व्हीवरती, चित्रपटात, सिरियलमध्ये सगळं दाखवतील, बुद्धाला सोडून दाखवतात का बुद्ध? कोणतं एखादं मालिका तयार केली तर अर्धवट दाखवतील किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी टाकतील आणि ते दाखवतील आणि मध्येच बंद करतील. बघा दाखवतात का? नाही दाखवत. पण इतर मात्र सगळं दाखवतील, पूर्ण डिटेल्स दाखवतील, त्यांच्या प्रथा परंपरा. म्हणजे आपण दोष देत नाही त्यांना, पण सांगतोय जसं की बुद्धाला डावलण्याचा प्रयत्न केला जातो या इथे. पण तरीसुद्धा आता आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत बुद्ध पोहोचत आहे. यूट्यूब काय आपलेच लोक थोडी वापरतात? आपल्याच लोकांकडे मोबाईल आहे का? तर नाही आहे. जे लोक आपल्या देशातलेच नाहीत, जगातले जे लोक ज्या प्रकारचे व्हिडिओज पाहतात म्हणजे यूट्यूबवरती, म्हणजे धार्मिक कोणी व्हिडिओ पाहत असेल ना तर मग आपले प्रवचन तिथे जातात. बरोबर, त्या यूट्यूबला समजते कोणाला काय आवडते. तुम्ही गुगलवरती वगैरे काही सर्च करत असाल ना, फेसबुकवरती वगैरे काही सर्च करत असाल, पाहत असाल, वाचत असाल तर बरोबर गुगल तुम्हाला ते प्राप्त करून देते. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही काही सर्चवरती जेव्हा नेहमी टाकत असाल, तुम्ही बाबासाहेब शब्द एकदा दोनदा तीनदा टाकून पहा तुमच्या यूट्यूबवरती किंवा जे कुठलं सर्च करत असाल सोशल मीडियावर, बरोबर बी केलं ए केलं की बाबासाहेब येते त्याच्यापुढे. तुम्हाला माहिती आहे त्याचा अभ्यास. तर हे यासाठी म्हणून सांगतोय की प्रवचनं सगळ्या जाती धर्मांमध्ये जातात आणि म्हणून हे जमेची बाजू आहे. लोकांमध्ये परिवर्तन होत आहे आणि लोकांमध्ये परिवर्तन झालंच पाहिजे, पण इतरांमध्येच नव्हे तर आपल्यामध्येही परिवर्तन झालं पाहिजे. भगवान बुद्ध काय म्हणाले माहिती आहे? ही धम्मपदातील एक गाथा आहे. मी आज तुम्हाला थोडक्यात बोलणार आहे की बौद्ध व्यक्तीची ओळख काय असावी, बौद्ध व्यक्तीचा स्वभाव कसा असावा. आपण बौद्ध म्हणून घेतो ना स्वतःला, बौद्ध आहोत ना आपण. 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिली ना बाबासाहेबांनी. काल 14 तारीख होती ना, आम्ही कुठे सायनमध्ये बोललो ना. तर बघा
बुद्ध धम्माची आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा दिली, आपण बौद्ध असायला पाहिजे ना. मग बौद्ध व्यक्तीची ओळख काय आहे? जसं मी कालही बोलताना म्हणालो तिथे की जसे मुस्लिम लोक लगेच ओळखायला येतात मुस्लिम आहे, शीख लोक लगेच ओळखायला येतात शीख आहे, बरोबर की नाही. जानवं वगैरे दिसलं तर ब्राह्मण लोक लगेच ओळखायला येतात की ब्राह्मण आहे, किंवा अजून कोण जे कोणी ओळखायला येत असतील तुम्हाला, आता कोळी लोक वगैरे आहे इकडे मुंबईमध्ये आपल्या, ते लगेच ओळखायला येतात, किंवा अजून कुठल्या समाजाची लोक असतील ते ओळखायला येतात. पण तुम्हाला कसं ओळखावं? आता तुम्ही काल काय ते होतं तिकडे जर गेला असता आणि इकडे आला असता, समजाची गोष्ट, तुम्ही नाही, तुम्ही फार चांगले, तर ओळखायला येते का तुम्हाला? आपण ओळखायला येतो का? तर मग तुम्हाला मी आज सांगतोय की त्यांचं आचरण कसं असावं. तर भगवंतांनी ही गाथा सांगितली बघा, तिचा अर्थ सांगतो तुम्हाला. सुरुवातीला भगवान बुद्ध म्हणतात बघा की यथापि रुचिरं पुष्पं, म्हणजे सुंदरतेसह सुगंधित असलेले पुष्प, सुंदरतेसह सुगंधित असलेले पुष्प जसा त्याचा सुगंध सगळ्या दिशेला पसरतो, सर्वत्र पसरतो. काही काही फुलं सुंदरही असतात आणि सुंदरतेसह सुगंधितही असतात आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो. दरवळतो का नाही? परंतु भगवान म्हणाले इथे काही काही फुलं असे असतात की सुंदर तर दिसतात पण सुगंधित नसतात, आहे की नाही? आणि काही काही फुलं सुंदर नसतात पण सुगंधित असतात, आहे ना. काही काही फुलं सुंदरही असतात आणि सुगंधितही असतात. तर चौथ्या प्रकारचं फूल सांगताना भगवान म्हणाले काही काही फुलं सुंदरही नसतात आणि सुगंधितही नसतात. आपण कोणत्या फुलासारखे आहोत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, बरोबर का नाही? असतात की नाही चारच फुलं, चारच प्रकारचे फुलं आहेत. तुम्ही कुठल्याही फुलांची गोष्ट करा, जगात किती प्रकारची फुलं आहेत? चारच. पुन्हा रिपीट करतो बघा, लक्षात ठेवा आपण कोणत्या फुलासारखे आहोत. आता ह्याच्यावरून मी तुम्हाला उपदेश करणार आहे थोडक्यामध्ये. भगवान काय म्हणतात की एक फुलाचा प्रकार आहे की ते सुगंधित तर असते पण सुंदर नसते, सुगंध असतो त्याला पण सुंदर नसते. दुसरं जे आहे सुंदर नसते पण सुगंधित असते, बरोबर आहे. तिसरा प्रकार सांगताना म्हणाले की सुंदरही आहे आणि सुगंधितही आहे. जसं गुलाब आहे, ओरिजिनल गुलाब जर तुम्ही पाहिला गुलाबी, तर बघा ते सुंदर पण असते आणि सुगंधितही असतो. आता हे लाल गुलाब जो आणला की नाही कोणीतरी मार्केटमध्ये, लय लाल भडक दिसते बघा, है ना, दिसते. हे असं दिसते बघा एक गुलाब, हे बघा हे गुलाबच आहे. ते हे नाकाजवळ घंटाभर जरी ठेवलं तर याचा सुगंध येते का? येते का सुगंध याचा? येत नाही. पण ते गुलाबी असते ना पिंक, हे बघा ते हे पण ओरिजिनल नाही, ह्याच्यातून एक असते बघा ते गावरान असते, त्याला म्हणतात गावरान, बरोबर. ते बघा सुंदरही असते आणि सुगंधितही असते. तर काही काही फुलं सुगंधितही नसतात आणि सुंदरही नसतात आणि काही काही फुलं सुगंधितही असतात आणि सुंदरही असतात. तर भगवंताने सांगितलंय आपण सुंदर आहोत की कुरूप आहोत हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, आपल्या आचरणाचा सुगंध कसा आहे हे मात्र फार महत्त्वाचं आहे का नाही? काही काही लोक वानालाही नसतात. बापा तुम्हाला तर लय माहिती आहे, खरं आहे का नाही? काही काहींची गोष्ट, तुम्ही नाही, तुम्ही लय चांगले. काही काही लोकांची गोष्ट बिलकुल रूपालाही नसतात, नाक डोळा कान त्वचा काय रंग रूप काय म्हणाल तुम्ही, ते लयच बेकार, जसे काय केनियातून आलेत. बरं ठीक आहे ना, काही काही केनियातूनही इकडं आले असतील, पण जर आचरणाला शील सदाचाराला चांगले परिपक्व असतील तर लोक पाहत नाहीत की त्यांचा रंग कसा, त्यांचं नाक कसं, त्यांचे डोळे कसे किंवा अजून काय उंची वगैरे. जर मनाची सुंदरता असेल तर ती सुंदरता सर्वोत्तम असते, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपल्या भगवंताने मनुष्य प्राण्याला कोणती सुंदरता निर्माण करा म्हणाले तुमच्यामध्ये? मनाची सुंदरता निर्माण करा म्हणाले भगवान. जग तुमच्या समोर झुकेल. आपल्या भगवंताकडे भिक्षापात्र आणि चिवर होतं, दुसरं काय होतं का? काही दुसरं नाही. लोकांनी दान दिलेल्या विहारामध्ये थांबत होते. भगवंताला भिक्षू संघाला विहार दान देत होते ना लोक,
अनाथ पिंडकाने 54 करोड रुपयाचं मोठंच्या मोठं विहार बांधून दिलं दान. सुवर्णमुद्रा तुम्हाला माहिती आहे सर्वांना. आपली विशाखा मिगार माता होती, 9 करोड रुपयाचा हार तिचा विहारात विसरून राहिला होता, त्याचा लिलाव लावला 27 करोड रुपये. 27 करोड रुपयाचा 7 मजली विहार, पूर्वाराम विहार आपल्या श्रावस्तीमध्ये बांधून तिनं दान दिला. ही विहार बांधून दान देण्याची परंपरा भिक्खू संघाला, भगवंताला, बौद्ध धम्माची आहे. आणि म्हणून भगवंत जिथे कुठे राहत होते वेळूवन दान दिलं, नाही का. जे कुठलं वास्तव्य करण्याचं ठिकाण होतं ते दान दिलं. भगवंताकडे स्वतःचं काहीच नव्हतं. आजही तुम्ही पाहाल आमच्याकडे भिक्षूकडे सुद्धा जे जे म्हणून काही आहे उपासकांनी दिलेलं आहे. तुम्ही ह्याचा विषय कराल ही डायरी आता दी ग्रेट हॅपीनेसची दान दिलेली, मोबाईल दान दिलेला, स्टॅम्प दान दिलेले, बॅग दान दिलेली, चिवर दान दिलेले, सगळं काय जे तुम्ही म्हणाल ते दानच दिलेलं आहे. गाडी घोडी काय जे असेल धम्माच्या प्रचारासाठी, बुद्ध शासनाला टिकवण्यासाठी म्हणून भिक्खूंकडे जे जे म्हणून काही तुम्हाला दिसते ते सगळं काही संघाची प्रॉपर्टी असते, एकट्या भिक्खूची नसते. जेव्हा करुणानंद भंतेजी जातील, बटन दबेल, तेव्हा करुणानंद भंतेजींची प्रॉपर्टी पूर्वाश्रमीच्या नातेवाईकांना जाऊ शकत नाही, असा नियम आहे. माझे जे कोणी शिष्य बनतील किंवा नसतील शिष्य, अजून कोण जो भिक्खू असतील ना, तर त्या संघाकडे प्रॉपर्टी जात असते. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे, म्हणजे मी यासाठी म्हणून सांगतोय आपणास की भगवंताकडे स्वतःचं असं काही नव्हतं. भिक्षापात्र होतं, चिवर होतं, विहार होतं, पण तरीसुद्धा भगवंताने जगाला जिंकलेलं आहे. जिंकलं का नाही? आज आपण त्यांच्यामुळेच तर बसलो इथे. कुणाला ऐकायला बसलो? जरी करुणानंद भंतेजीला तुम्ही आत्ता वर्तमानात ऐकत आहात, पण करुणानंद भंतेजी कुणाला सांगत आहेत? भगवंताला सांगत आहे ना. बुद्धाची वाणी आहे ना ही, काही भंतेची वाणी नाही आहे. भंते माध्यम आहेत, नाही का, संघाचा एक ते भाग आहेत, बुद्धाचे पुत्र आहेत. पण ही वाणी जी आहे, हे प्रबोधन जे आहे, धम्मदान जे आहे तुम्हाला दिल्या जाते भंतेजींकडून, ही बुद्धाची वाणी आहे. आणि त्या बुद्धाने सांगितलं या मनुष्य जीवनामध्ये तुम्हाला जीवन जगत असताना तुम्ही या 4 पैकी कोणत्या प्रकारात मोडता ह्याचा तुम्ही सदैव सदोदित क्षण प्रतिक्षण विचार केला पाहिजे. की मी सुंदर न दिसणाऱ्या फुलासारखे आहे की सुंदर दिसणाऱ्या फुलासारखा आहे, सुंदरतेसह सुगंधित असलेल्या फुलासारखा आहे की सुंदरताही नाही आणि सुगंधही नाही त्या फुलासारखा आहे. हा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून बौद्ध व्यक्तीची ही परिभाषा आहे की त्यांचं आचरण शुद्ध असावं, नाही का. आचरण कसं असावं आपलं? शुद्ध असावं. आणि त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी सांगेल की प्रामाणिक भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे मग सुंदरतेसह सुगंधित असलेले पुष्प त्याचा सुगंध सर्वत्र पसरवते, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो आणि ते प्रत्येकाला हवेसे वाटते, सुंदरही आहे आणि सुगंधितही आहे. अगदी त्याचप्रमाणे बुद्धाने सुंदर प्रकारे दिलेला उपदेश त्यांनाच लाभदायक ठरतो. लक्षपूर्वक ऐका. भगवान बुद्धांनी अत्यंत सुंदर प्रकारे दिलेला सुंदर उपदेश त्यांनाच लाभदायक ठरतो की जे प्रामाणिकपणे त्या धम्माचं आचरण करतात. समजते तुम्हाला काय म्हणाले भगवान? की धम्म कितीही महान असला, धम्म कितीही महान असला, धम्माची तत्व कितीही महान असली, तो जरी सम्राट अशोकाने स्वीकारला असेल, जरी तो बोधिसत्व बाबासाहेबांनी स्वीकारला असेल, जरी तो प्रसेनजिताने बिंबिसाराने स्वीकारला असेल, जरी तो अनेकांनी स्वीकारला असेल, पण आपण केवळ त्याचं कौतुकच करत असेल की आमच्या धम्मासारखा कोणाचा धम्मच नाही, बुद्धासारखं तर कोणीच नाही, संघासारखं कोणीच नाही, नाही का, आमच्या विहारासारखं कुणाचं विहार नाही, आमच्या मूर्तीसारखी कुणाची मूर्ती नाही आणि आमच्यासारखं तर कोणीच नाही. समजा असं नुसतंच गुणगान गात असेल त्याचा लाभ होईल का? होईल का? समजा आता तुम्ही गृहिणी आहात, आमचे मायबाप माता भगिनी आहात, तुम्हाला सुंदर स्वयंपाक बनवता येते ना, आम्हाला रोज भोजनदान भेटते, सुगरणी आहे सगळे, सुंदर स्वयंपाक बनवता की नाही तुम्हाला? तुम्ही बनवता का नाही? पण स्वयंपाक बनवला, ताट वाढून ठेवलाय, आपल्याला लागली भूक, लक्षपूर्वक ऐका, ये समय बार बार नहीं आएगा, बाकी सब कुछ मिलेगा,
धम्मदान पुन्हा पुन्हा मिळत नाही. हे धम्माचं जे दान आहे ना, हे सदैव मिळत नाही. आपल्याला मिळते का? नाही. त्यासाठी अवसर काढावा लागतो, अवसर प्राप्त करून घ्यावा लागतो. आणि म्हणून बघा, तुम्हाला सांगतो, सोप्या भाषेमध्ये करून सांगतो मी, की पंचपक्वानाचं ताट करून आपल्या समोर मांडून ठेवलं आहे आणि आपण त्यापैकी आहोत की केवळ फक्त त्या ताटाकडे पाहायचो. बाप, काय चपाती बनवली, फारच सुंदर चपाती दिसते. अरे काय वरण बनवलं आहे, फारच सुंदर दिसते. काय भाजी बनवली, फारच सुंदर दिसते. काय पाणी सुंदर दिसते. हे प्युरिफायचा वॉटर आहे वाटते, असं वाटतं. कॅंगन वॉटर काय असं ना, ते वॉटर आहे असं वाटते. तर मला सांगा, त्या चपातीची, भाजीची, वरणाचं कितीही कौतुक करत असलो आणि आपल्याला लागली भूक, तर कौतुक केल्याने भूक भागेल काय? भागेल का? दिवसभर जरी कौतुक केलं आपण, काय पीठ मळलं असेल, एवढ्या कुठं नरम चपात्या, कशी फोडणी दिली असेल आणि काय काय दिलं टाकलं असेल, याच्यामध्ये लसूण टाकला असेल, कांदा टाकला असेल, जिरं, अद्रक, काय काय कुठून तेल आणलं असेल, तूप आणलं असेल. बाबा बसा जरा, बसा बसा, ते राहू द्या, ते त्याला ठसका लागतो, तो राहू द्या. मला सांगा, त्याचा लाभ होईल का? आता समजा बाबा आता अगरबत्ती लावत होते, त्यांना वाटलं बा अगरबत्ती लावली पाहिजे. तर तुम्ही असं कधी कधी करत असाल. आपले लोक, आता म्हणजे मी बोलतो जरा डिरेक्टली बोलत असतो कधी कधी, समजा केवळ इथे येऊन वंदना म्हणत असाल तुम्ही, पण मन घाणच्या घाणच, मलिनच्या मलिनच, मनात राग, द्वेष, लोभ, मोह, माया, अहंकार, संशय आहे, आणि रोजच्या रोज फूल वाहतो, रोजच्या रोज वंदन करतो. फायदा होईल का त्याचा? पाणी खूप छान आहे, आता हे बिसलेल्याची बॉटल वाटप करत होते, पोरं मला दे मला दे मला दे, हे फार चालते आपल्यात, मला दे मला दे मला दे मला दे. त्याच्या लय मागे लागलेले असतात लोक. मला 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 घेण्याचा लय भाव आहे, देण्याचा भाव फार कमी आहे का नाही? देण्याचा भाव कमी आहे, घेण्याचा भाव फार जास्त आहे. कुठून काय मिळेल ह्याच्यासाठी फार लोक झटतात. तर मी सांगतो यासाठी, विषयांतर करत नाही, पण हे असं मध्ये मध्ये कधी होते म्हणून सांगतो तुम्हाला. आपण बुद्धाचं, भगवंताचं कितीही कौतुक केलं, ते कौतुक कौतुकाच्या ठिकाणी आहे. आपल्या बाबासाहेबांचं कितीही कौतुक केलं, ते कौतुक कौतुकाच्या ठिकाणी आहे. लाभ तेव्हाच होईल, फायदा तेव्हाच होईल, त्यांचे विचार, त्यांनी सांगितलेले तत्व जेव्हा आपण आचरणात आणू, की नाही? खरं की खोटं? पोट तेव्हाच भरेल जेव्हा वाढलेलं ताटातलं जेवण आपण एक एक घास करून पोटात टाकू. म्हणून मी हे तुम्हाला सहज सोपं करून सांगितलं की कितीही कौतुक केलं स्वयंपाकाचं, त्याचा काही एक उपयोग होत नाही. पण चटणी भाकर का असेना, ती जर मात्र आपण खातोय तरच त्याचा लाभ आणि फायदा आहे. धम्माचंही असंच आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला काय म्हणाले? नव्याने तुम्ही बौद्ध म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. केली पाहिजे का नाही? तर बौद्ध कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? तुमच्यापैकी कोण हात वर करू शकते? खरोखर उत्तर आलं पाहिजे, पण असं नाही की मी सांगतो. बौद्ध कुणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? परिभाषा काय आहे बौद्ध व्यक्तीची? कुणाला म्हणतात बौद्ध? भगवंताने सांगितलं म्हणजे बुद्धाचे अनुयायी, हे समजलं हो. पण मी तुम्हाला सांगतो की बौद्ध कुणाला म्हणतात. तर पहिली गोष्ट, ज्यांची 3 रत्नांवरती एकनिष्ठ श्रद्धा आहे, बुद्धावर, धम्मावर आणि संघावर, फक्त 3च रत्नांवरती ज्यांची श्रद्धा आहे ते बौद्धांचं लक्षण आहे. कारण बाबासाहेब काय म्हणाले माहिती आहे तुम्हाला? नथी मे शरणं अन्यं, नथी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, येते न सच्चवदेन होतु मे जयमंगलं,
धम्मो मे शरणं वरं नंतर आणि संगो मे शरणं वरं येतेन सत्यवज्जेन, या शब्दाचा अर्थ होतो या सत्यवचनाने. पाली भाषा आहे. आपण काय म्हणत असतो माहिती आहे तुम्हाला? नत्थी मे शरणं अन्यं. अन्यं म्हणजे अन्य, नत्थी म्हणजे नाही. नत्थी मे, मे म्हणजे माझं. नत्थी मे शरणं, शरणं म्हणजे शरण. नत्थी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येतेन सत्यवज्जेन, या सत्यवचनाने हो तू मे जयमंगलम, माझे जयमंगल हो. आता मला सांगा, वाणीत एक असेल आणि कथनीत एक असेल, कथनीत एक असेल आणि करणीत एक असेल, होईल का जयमंगल? आपलं होईल का? समाजाचं म्हणून तर झालं नाही मंगल जयमंगल आतापर्यंत 67 वर्षामध्ये, आहे का नाही? झाले का मंगल? घरकाना घाटका अवस्था आहे का नाही अजूनही काही लोकांची, आहे का नाही? काल तिकडे होते, त्याच्या अगोदर जे काही झालं तेव्हा तिकडे काही काही होते, पुन्हा इकडे जयंतीला नाचायला तयारच असतात का नाही असे काही काही. जयमंगल केव्हा होईल माहिती आहे? तर या गाथेत ते सांगितलं ना. आपण रोज गाथा म्हणत असाल, आपले लोकही रोज, बऱ्याच लोकांना पाठ असेल ही गाथा. नत्थी मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं येतेन सत्यवज्जेन हो तू मे जयमंगलं. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझे अन्य कोणतेही शरणस्थान नाही आहे, या सत्यवचनानं माझं जयमंगल. आता जर हे सत्य असेल तर आपलं जयमंगल होईल, बरोबर की नाही? पण सत्य नसेल हे तर, म्हणजे म्हणतोय आपण पण भलतंच काय काय करतोय, मग हे सत्य ठरेल का? नाही ठरणार. आणि मग जयमंगल होईल काय? नाही होणार. डॉक्टरनं गोळ्या दिल्यात, आजारी पडल्या, डॉक्टरांकडे गेलो, त्याने गोळ्या दिल्या, औषध दिलं, आणि आपणही दीडशहाने असतो कधी कधी. माझ्या डॉक्टरसारखे डॉक्टरच नाही म्हणते, फॅमिली डॉक्टर आहे, लहानपणापासून त्यांच्याकडेच जातो आम्ही. काय डॉक्टर, काय त्यांचं हॉस्पिटल, काय बापा काय विचारतात, काय अनुभव पाहिल्याबरोबर ओळखते, तपासायची तर गरजच नाही, एवढा अनुभव आहे म्हणतात ना लोक, कधी कधी म्हणत असते. तर मला सांगा, त्या अशा एखाद्या डॉक्टरने तुम्हाला औषध वगैरे लिहून दिले, तुम्ही आजारी पडल्यानंतर चिठ्ठीवर त्यानं दिलेल्या लिहून दिलेल्या गोळ्या पण आणल्या मेडिकलमधून, आणि घरी जाऊन तुम्ही म्हणत असाल, अरे बाप काय डॉक्टरनं लिहून दिलं, पूर्ण पान भरून. कसं समजलं असेल बरं? सकाळी 2 गोळ्या घ्यायच्या, दुपारी घ्यायच्या 2, संध्याकाळी 2. कसं समजलं असेल एवढं ml औषध घ्यायचं सकाळी दुपारी संध्याकाळी? कसं समजलं असेल बरं? 3 दिवसाचा डोस द्यावा काय 6 दिवसाचा डोस द्यावा? काय डॉक्टर हुशार आमचे, एवढ्या डिग्र्या कुठून घेतल्या असतील आणि कशा घेतल्या असतील, आणि बाहेरही गेले होते वाटतं, कंसात लिहिलं आहे त्यांचं, अमेरिका, लंडन, काय काय. आता एवढं कौतुकच करत राहिलो फक्त त्या डॉक्टरांचं, आपला आजार बरा होईल काय? होईल? होईल का बाबा? लय बीपीचं समजते ना बापा, बेल्ट लावल्यात पारा पाहते कुठं कुठं चढला, आणि बीपी किती झाला, आणि कायच गोळी दिली सुंदरच्या सुंदर, कोणता रंग टाकला असेल गोळीमध्ये, फायदा होईल का त्याचा कौतुक केल्यावर? समजते ना मी काय बोलतोय ते? हे हेतुपुरस्सर बोलतोय मी, समजते ना तुम्हाला? हे उघडावं लागते बरं, तर समजते आपण काय बोलतो. आणि बुद्धाचा धम्म बुद्धिवंतांचाच आहे, ऐऱ्या गैऱ्या नचुखैऱ्यांचा खरंच नाही. तुम्हाला मी रिपीट करून सांगतो. तर मला सांगा, फायदा होईल का? बुद्धाच्या धम्माचंही तसंच आहे. केवळ हात जोडले म्हणजेच सर्व काही मिळेल असं नाही, पण याचा अर्थ असाही नाही की हात जोडले नाही पाहिजे. बिलकुल भगवंताला हात जोडले पाहिजे, भगवंताच्या रूपाला पाहून, भिक्षूला पाहून आपले हात जोडले पाहिजे. हे विनम्रतेचं प्रतीक आहे हात जोडणं म्हणजे. याच्यात अंधश्रद्धा नाही. आता तुम्ही रॅली काढली ना, भंतीजींना वाजत गाजत आणलं ना, हा रिस्पेक्ट आहे, हा सन्मान आहे, ह्याच्यात अंधश्रद्धा नाही आहे. फुलांची उधळण करत होतात, मला फार बरं वाटलं बघा, कौतुक वाटलं. मुंबईमध्ये हे होऊ शकते, बऱ्याच ठिकाणी जातो आहे आम्ही,
हे मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वागत होते. त्या भांडूपमध्ये सुंदर स्वागत केलं बघा लोकांनी. अंबरनाथमधल्या आपल्या उपासकांनी खूप सुंदर, बदलापूरमध्ये, कामोठेमध्ये सुंदर सुंदर, जिथे चाललो आहे आम्ही तिथे खूप सुंदर स्वागत करतायत लोक. सफेद कपड्यांमध्ये, वस्त्रांमध्ये येत आहेत. आपल्या माता भगिनी सगळे फुलं उधळत आहेत, भंतेजींचे पाय धुत आहेत. हा रिस्पेक्ट आहे, याच्यात अंधश्रद्धा नाही आहे. कोणी कमी बुद्धीवाला एखादा व्यक्ती असा विचार करेल, पाय धुतल्यावर कुठं असते काय, पाय धुणं आपल्यातच सगळं आहे. हे जे आजूबाजूला जे दिसते हे सगळं चोरलेलं आहे. हे डोक्यातून पहिली गोष्ट काढून टाकलं पाहिजे. आपल्या लोकांनी जे नावं ठेवतात का नाही, हे कुठं आपल्यात आहे का, हे कुठं आपल्यात, सगळं धार्मिकता जे काही दिसते ना तुम्हाला आजूबाजूला, हे सगळं आपल्यातलंच आहे. हे मी रोज सांगतो लोकांना आपल्या, कारण जागोजागी लोक असे कन्फ्युजन निर्माण करणारे लोक आहेत आपल्या समाजात, आहेत का नाही. प्रत्येक एरियात कन्फ्युजन निर्माण करणारे आपलेच काही लोक असतात. आपलेच लोक भंतीजीला काय बोलवायचं म्हणते नाहीत का असे का, तर त्यांना त्यांचा टेंभा मिरवायचा ना. त्यांना माईक भेटला पाहिजे, त्यांना हार भेटला पाहिजे, त्यांना खुर्ची भेटली पाहिजे. नाव ठेवत नाही मी, जे प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, जे सच्चे आहेत त्यांना नाव ठेवत नाही. पण जे लोक समजतात स्वतःला की मी फार विद्वान आहे, श्रद्धावान आहे, असं आहे, तर मला सांगा, तुम्ही भिक्षूचा सन्मान करत नसाल, संघाचा सन्मान करत नसाल, तर बौद्ध कुठून झाले तुम्ही. श्रद्धावान त्यांनाच म्हणतात. भगवंतानं सुत्तामध्ये सांगितले, ऑनलाईनमध्ये मी त्या दिवशी सांगितलं बघा, श्रद्धावंतांचे गुणलक्षणं सांगितले होते त्या दिवशी ऑनलाईन उपोषणाच्या दिवशी सकाळी. श्रद्धावान कुणाला म्हणतात, तर त्यांच्यामध्ये 3 गुण आणि 2 लक्षणं असतात, त्यांना श्रद्धावान म्हणतात. बुद्ध धम्म संघावर त्यांची श्रद्धा असायला पाहिजे, त्यांनाच बौद्ध म्हणतात, नाही का. पण भिक्षूंना टाळायचं आहे, भिक्षूंना इग्नोर करायचं आहे आणि आपणच सगळं काही चालवायचं आहे, त्याच्यात श्रद्धा नाही आहे. आणि म्हणून हात जोडणं विनम्रतेचं प्रतीक आहे. त्रिवार पंचांग प्रणाम करणं विनम्रतेचं प्रतीक आहे. दान देणं बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी पण कारणीभूत ठरते. आणि दुसरी गोष्ट, दानाला पुण्य म्हटलेलं आहे आणि पुण्यालाच दान म्हटलेलं आहे. समजलं. आपल्यातला कंजूसपणा, आपल्यातला लोभ, आपल्यातला स्वार्थपणा कमी करण्यासाठी पण दान देत असतात भगवंताने. म्हणून तर दान पारमिता सांगितली का नाही. 10ही पारमितामध्ये पहिली पारमिताला पहिला दर्जा दिला, तिला प्राधान्य दिलं. कोणत्या पारमितेला. दान पारमितेला. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचा, बाबासाहेबांचा सांगितलं की नाही पारमिता. त्याच्यात प्रथम पारमिता कोणती आहे. दान पारमिता. दानामध्येच इतर 9 पारमिता सामावलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या लोकांचा अभ्यास फार कमी आहे. म्हणून हे जे टॉपिक बोलतो ना मी तुम्हाला आत्ता सध्या, की कन्फ्युजन तयार करणारे आपलेच लोक, इतरांचं तर सोडा, पण आपलेही लोक काही कन्फ्युजन तयार करणारे आहेत बऱ्याच गोष्टींबद्दल. बुद्ध धम्मामध्ये काय पुनर्भव नसते म्हणतात, काही नाही, कर्म नसतात, काही नाही, असं तसं. बुद्धाला एवढं सामाजिक करून ठेवले काही आपल्याच लोकांनी, की बुद्ध फक्त सामाजिकच होते. बुद्ध फक्त सामाजिकच होते. ध्यान कशाला शिकवले. समाधी मार्ग कशाला सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्मा समाधी कशाला शिकवलं. पटाचार्याला कशाने जिंकलं. भाषण करून जिंकलं भगवंताने. केवळ भाषणच दिलं पटाचार्याला. किसा गौतमीला भाषणच दिलं का फक्त. अहो, अध्यात्म बुद्ध धम्म जेवढा आध्यात्मिक आहे ना, या जगातला कोणताच धर्म तेवढा आध्यात्मिक नाही आहे. तुमच्या माहितीसाठी अभिधम्म पिटक जे आहे का नाही, अध्यात्मानेच भरलेलं आहे. बाबासाहेब दिल्लीला राहत होते, कशाला जात होते. बिर्ला मंदिरामध्ये, विहारामध्ये त्या कशाला जाऊन ध्यान करत होते. कशाला जाऊन. काय अनुपसना शिकवली नाही. चित्तानुपसना शिकवली नाही. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये शिकवलं की नाही. ग्रंथ वाचत असाल तुम्ही विहारांमध्ये. पण बारकाईनं लोक अभ्यास करत नाही. लोकाचा हेकेखोरपणा, ॲटिट्यूड आडवा येतो. ओपन माइंडेड, मोठ्या मनाचे बनण्यासाठी एवढं इमोशनल आहे काही लोक आपले. आता काल बघा 14 ऑक्टोबरचा दिवस झाला. मी काल बोलता ते राहून गेलं बघा. मी म्हणणार होतो की क्लिअरिफिकेशन देतो, शॉर्टमध्ये मी बोलणार आहे. काल लोकांनी लिहिलं धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन. कोण इथे उभं राहून मला सांगू शकेल की धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणजे नेमकं काय. एक्झॅक्टली मंच लावून नाही, त्याची डेफिनेशन कोण सांगू शकेल की धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय, धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणजे काय. धम्मचक्र प्रवर्तन कोण करू शकते आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन कोण करू शकते, हे कोण सांगू शकेल. इमोशनल होऊन नाही, भावनिक होऊन नाही. मैं भी बाबा साहब का ही हूँ. तुम्ही माझे सगळे प्रवचन ऐका. आपण पण आंबेडकरवादीच भिक्खू आहे. पण याचा अर्थ असा नाही की मंचच काही लावायचं इमोशनल होऊन.
अभ्यास केला पाहिजे बुद्ध धम्माचा. माहिती आहे तुम्हाला, केला पाहिजे की नाही अभ्यास. भगवान बुद्धाचे संदर्भ आहेत धम्मचक्र प्रवर्तन. एक तर फक्त या जगामध्ये सम्यक संबुद्धच करू शकतात, पच्चेक बुद्धही करू शकत नाही आणि सर्वसाधारण बुद्धही करू शकत नाही. माहिती आहे तुम्हाला, अरहंत पण करू शकत नाहीत. धम्मचक्र प्रवर्तन अरहंत पण करू शकत नाहीत, अग्रश्रावक पण करू शकत नाहीत, पच्चेक बुद्ध पण करू शकत नाहीत आणि पच्चेक बुद्ध करू शकत नाहीत, पण फक्त सम्यक संबुद्ध करू शकतात. पण आपले लोक एवढे भावनिक काही बाबतीमध्ये की नको त्या गोष्टीवर असं चर्चा करतील आणि मीच कसा बरोबर आहे हे सांगते. मला वाटते आपणच कसे बरोबर आहोत. इथं काही युद्ध जिंकायचं नाही आपल्याला. जिंकायचं काही युद्ध जिंकायचं नाही. आपलंच मत खरं करून दाखवण्यासाठी आपण काय हिटलर आहे का? आपण भगवंताचे बाबासाहेबांचे अनुयायी उपासक आहोत का नाही. आणि त्यामुळे माझीच शेखी मी मिरवत असेल तर माझ्यात काहीतरी अज्ञान आहे. समजलं. आपणच हुशार असतो काय तर नाही आहे. तर म्हणून तुम्हाला मी सांगेल अनुप्रवर्तन फक्त सारीपुत्र करू शकत होते. माहिती आहे तुम्हाला, धम्मचक्राचं अनुप्रवर्तन फक्त सारीपुत्र करू शकत होते आणि धम्मचक्र प्रवर्तन फक्त सम्यक संबुद्ध करू शकते. पण बघा त्यावेळेस अज्ञान होतं लोकांमध्ये, आपल्या काही लोकांमध्ये. तर त्या बिचाऱ्या लोकांनी शब्द प्रयोग करत राहिले आणि शब्द मग रूढ एकदा झाले की मग लोकांना वाटते अरे शब्द कसा काय चेंज झाला. आता आम्ही कधी बाबासाहेबांच्या जाण्याला महाप्रयाण हा शब्द प्रयोग करतो बघा. आता काही लोक जे आपल्याच रेटा लावून धरणारे असतात, इगोवाले, ॲटिट्यूडवाले, ते म्हणतात नाही भंतेजी तुम्ही काही पण म्हणता. तर मी म्हणतो अभ्यास करा महापरिनिर्वाण म्हणजे काय. आपल्या चॅनलवरती ऐका तुम्ही महापरिनिर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि निर्वाण म्हणजे काय ह्याचा एक एपिसोड आहे बघा. तुम्ही ऐकला असेल कधी. निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण म्हणजे काय आणि महापरिनिर्वाण म्हणजे काय ह्याचा एक भाग आहे. तुम्हाला फरक कळेल. भगवंताने सांगितलेला, करुणानुभत्तीचं मंच काही नाही आहे. हे 3 वेगवेगळे शब्द आहेत तुमच्या माहितीसाठी. तुम्ही पण कधी ऐकत असाल. आपल्या घरातील मेलेल्या माणसाला तर कधीच निर्वाण शब्द वापरू नये. काही ठिकाणी आम्ही जातो त्या फोटोच्या समोर लिहिलेलं असते निर्वाणस्थ किंवा निर्वाण. अरे बापा जिवंतपणी साऱ्याला भांडत होते, कोणाशीच पटत नव्हतं, निर्वाण झालं लगेच. बायकोसोबत पटलं नाही, तंबाखू खात होते, निर्वाण त्यांच्या नावासमोर. लोकांना समजते का निर्वाण कशाला म्हणतात ते समजत नाही बऱ्याच लोकांना. म्हणून निर्वाण वेगळं आहे, परिनिर्वाण वेगळं आहे आणि महापरिनिर्वाण हे वेगळं आहे. सांगतोय मी यासाठी की बाबासाहेबांनी आपल्या महाधम्म क्रांती केली. न भूतो न भविष्यत. माहिती आहे तुम्हाला, न भूतो न भविष्यती महाधम्म क्रांती केली बाबासाहेबांनी. एकाच वेळेला 5-7 लाख लोक त्या धम्मक्रांतीला उपस्थित होते नागपुरामध्ये, नाही का. म्हणून मी तर म्हणतो की असं म्हणून काही शब्द बाबासाहेबांसमोर लावून एका अर्थाने आपण बाबासाहेबांचा अपमानच करतो. जे लोक हेकेखोरपणे, ॲटिट्यूडने किंवा मला जे समजते तेच खरं असं मानून काय शब्द लावत असतील ना असे चुकीचे बरं, तर ते बाबासाहेबांचा अपमान आहे. आणि त्यामुळे बौद्ध व्यक्ती पहिली गोष्ट तर अभ्यासू असला पाहिजे. पण अभ्यासू कोणता तर थिअरीवाला अभ्यासच नाही. फक्त पुस्तकं वाचलेत, पुस्तकं लिहिली आहेत, काय तर केवळ थिअरी नाही आहे बुद्धिझममध्ये. कारण बुद्ध धम्मामध्ये सायन्स आहे, विज्ञान आहे ना. भगवान बुद्ध सर्वोत्तम वैज्ञानिक होते, सुपर सायंटिस्ट होते भगवान बुद्ध. माहिती आहे तुम्हाला, मानवी मनावर रिसर्च केला ना भगवान बुद्धांनी आपल्या. आणि म्हणून भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट असल्या कारणाने भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये थिअरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. तर प्रॅक्टिकल कशाला म्हटलं आहे, साधनेला, मेडिटेशनला. माहिती आहे तुम्हाला, मेडिटेशन मीन्स प्रॅक्टिकल आहे. आणि हे जे चाललं आहे ना तुम्हाला गोडी लागते ना, तर हे थिअरी आहे. तर थिअरी पण महत्त्वाची आहे, पण थिअरीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, प्रॅक्टिकल महत्त्वाचं आहे ना खऱ्या अर्थाने. आता हे समजलं तुम्हाला की मनाला कसं निर्मळ करायचं आहे, मनाचा मळ कसा काढायचा आहे. आता हे समजलं. श्रद्धावान कसं बनायचं आहे, धार्मिक कसं बनायचं आहे, सिलवान कसं बनायचं आहे, दानी कसं बनायचं आहे, ध्यानी कसं बनायचं आहे, हे थिअरी समजलं तुम्हाला, समजते प्रवचनाच्या माध्यमातून. परंतु खऱ्या अर्थाने मनाला शुद्ध करायचं असेल, निर्मळ करायचं असेल तर ध्यान करावं लागेल.
डोळे बंद करावे लागतील, आपल्या श्वासाला पाहावं लागेल, मनाला विचार शून्य बनवावं लागेल. कुठलाही मनामध्ये विचार येता कामा नये, रागाचा, द्वेषाचा, लोभाचा. आणि ते किती अवघड आहे बघा तुम्ही करून. 5 मिनटं बसून तर पहा असं शांत. मन बसू देते का बघा ना, बसू देते का? हां, आत्ताच जागेवर तुम्ही 5 मिनटं बसून तर पहा. प्रॅक्टिकल आता बसलेलेच आहात ना तुम्ही, 5च मिनटं करून पहा तुम्ही. असं लय अवघड आहे. 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने. किती किती किती? घरदार सोडलं, बसले, झाले बुद्ध. असं झाले का गणित? असं झालं का गणित? 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली, नंतर समजलं की उपाशी राहून काही भेटणार नाही, शरीरात त्राण पाहिजे. सुजाताची खीर ग्रहण केली आणि सुजाताची खीर ग्रहण करून बुद्ध गयेला त्या बोधिवृक्षाखाली पूर्वाभिमुख होऊन असे पद्मासनामध्ये बसले, डोळे बंद केले, पाठीचा कणा ताठ ठेवला, श्वासावरती लक्ष केंद्रित केलं आणि मग विपස්සनेचा, साधनेचा, सम्यक समाधीचा अभ्यास केला. आणि नंतर त्या पौर्णिमेच्या रात्री, वैशाख पौर्णिमेच्या रात्री स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, पहिल्या प्रहरात, दुसऱ्या प्रहरात, तिसऱ्या प्रहरात असं करत करत सायंकाळच्या 6 पासून आत्ताच्या घड्याळानुसार सकाळच्या 6 पर्यंत संपूर्ण बुद्धत्व प्राप्त झाले. किती लोकांना माहीत आहे आपलं हे की नेमकं बुद्धत्व कसं प्राप्त होते? आहे का माहीत? नाही आहे. बस सिद्धार्थ बुद्ध झाला, पुनवेची रात होती. अरे बापा हो, पण कोणत्या यामात, कोणत्या प्रहरात काय प्राप्त झालं हे किती लोकांना माहिती आहे? एकदाच प्राप्त झालं का सगळं? 4 आर्य सत्य एकदाच प्राप्त झाले का? आर्य अष्टांगिक मार्ग एकदाच समजला का? 37 बोधिपाक्षीय धर्म एकदाच प्राप्त झाले का? वाटते का तुम्हाला? नाही, त्याची प्रोसिजर होती. आणि त्यामुळे मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की अशा बुद्धावर आपली श्रद्धा असायला पाहिजे की जे बुद्ध स्वतः जीवनमुक्त होते, दुःखमुक्त होते, तृष्णामुक्त होते, नाही का? काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णाचा समूळ नायनाट केला होता. म्हणून इमे हे ते महाबोधी लोकनाथे न पूजिता अहम पीते नमस्सामी बोधी राजा नमस्तुते. त्या बोधिवृक्षाखाली बसले, ज्ञान प्राप्त झाल्या झाल्या सांगितलं का? हो की नाही? ज्ञान प्राप्त झाल्या झाल्या सांगितलं का? आपल्यासारखं एक पुस्तक वाचलं की हां बसा मी सांगतो तुम्हाला, असं झालं का? असं नाही झालं बांधवांनो, माझ्या भावांनो. भगवंताला असंच नका समजू तुम्ही. भगवान फार गहन आहेत, भगवान फार डीप आहेत आपले भगवान. ज्ञान प्राप्त झाल्यावर थांबले तिथे. उच्च कोटीचं ज्ञान होतं ना ते, त्याचं परीक्षण केलं त्यांनी, आलटून पलटून, इकडून तिकडून, काही कमी आहे का, काही जास्त आहे का, सर्वसामान्यांना समजेल का, स्त्रियांना समजेल का, पुरुषांना समजेल का, तरुणांना समजेल का, तरुणींना समजेल का, इतर संप्रदायातल्या परिव्राजकांना समजेल का, इतर साधूंना समजेल का, संन्यासांना समजेल का, गृहत्यागी लोकांना समजेल का, वितराग लोकांना समजेल का. हलटून आलटून पलटून त्याचं परीक्षण केलं. आपण तर धरली जिम की लावली टाळेला. मीच शहाणा ना, करतो का विचार? करत नाहीत लोक विचार. मी तर म्हणतो ज्यांना वाटते की आपण धम्माचं काम करतोय ते कोणीही असो, भंतीजी असो का ग्रहस्थ उपासक असो का, कोणी बौद्धाचार्य असो का, TBM वाले असो का, BBM वाले असो का, चिवरधारी भंतेजी असो की कोणत्या संघटनेचे असो, ज्यांना कुणाला वाटते मी धम्माचं कार्य करतोय त्यांनी कॉमन सेन्स वापरला पाहिजे. एक पहिली गोष्ट काय वापरलं पाहिजे? कॉमन सेन्स. तो मी असेल का अजून कोणता धम्मप्रचारक असेल, ग्रहस्थ असेल का चिवरधारी असेल, आपण काय बोलतोय, त्याचा काय परिणाम होईल, ते योग्य आहे का, खरोखर त्याचं परीक्षण केल्या गेलं आहे का, काय आपण लादतोय का थोपवतोय, ह्याचा विचार केला. मला असं वाटतेचा विषय नाही आहे धम्माच्या प्रचारामध्ये. मला असं वाटते असा विषय नाही आहे. जर माझा अभ्यास नसेल तर मी त्या विषयावर बोलण्यासाठी पात्र नाही आहे. मी जर ध्यानच केलं नाही, मी जर ध्यान केलंच नाही, करतच नाही, काय ढेकळं समजेल मला ध्यानाच्या मार्गात? समजेल? ध्यान केलं नाही तर काय समजेल? आणि कोण अधिकार दिला आपल्याला ध्यानाच्या विरोधात बोलायला?
त्या गोयंका गुरुजीनं सेंटर खोलले म्हणून काय आपण तुम्ही काय कोणाकडून काय हे घेतलंय का त्याच्या विरोधात बोलायला? नका जाऊ त्यांच्या सेंटरला, पण भंतीजी असतील एखादे ध्यानी शिकवणारे त्यांच्याकडे तर जा. का म्हणजे आपल्या लोकांमध्ये एवढे गैरसमज आहेत, कन्फ्युजन आहेत. बरं स्वतः तर कन्फ्युजनमध्ये असतात, इतरांनाही कन्फ्यूज करतात का नाही तुम्हीच सांगा. मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा. करतात का नाही कन्फ्यूज? अनेक मुद्द्यांवर कन्फ्यूज करतात. एक जण म्हणे भंतीजीला पैसे देऊ नये. मी म्हटलं देऊ नका पैसे, पण एक काम करा. बा माझीच गोष्ट करत नाही, सगळ्याची वरधारीची. काही लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये हा अवगुण भरपूर भरलेले आहे. बौद्ध कुणाला म्हणतात मी हेच सांगत आहे, त्याच विषयावर बोलतोय मी म्हटलं बा ठीक आहे पैसे देऊ नका, पण मग तुमच्याकडे गाड्या आहेत की नाही बाबासाहेबांनी घेऊन दिलेल्या आहेत का नाही? तर आता दौरे पाहता ना, ताई पाहते माझे दौरे, तुम्ही पाहत असाल माझे दौरे पाहता ना तुम्ही. आता मग ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी रोज फोन करायला पाहिजे भंतीजी आज कुठे दौरा आहे? अच्छा मुंबईला चालले, आज भुसावळला चालले, पुण्याला, नागपूरला, बरं मी गाडी घेऊन येतो भंतीजी आणि चला. असं तर कोणीच येत नाही बापा. असे लोक नाव ठेवतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो, असे लोक त्रुट्या काढतात की जे स्वतः अपात्र असतात, जे कधी दान देत नाहीत ते लोक नाव ठेवतात दान देणाऱ्यांनाही आणि दान घेणाऱ्यांनाही. असे लोक विहारात जाणाऱ्या लोकांना नाव ठेवतात की जे स्वतः विहारात जात नाहीत आणि इतरांनाही जाऊ देत नाही. असे लोक ध्यान करणाऱ्यांना आणि शिकवणाऱ्यांना नाव ठेवतात की ज्यांनी जिंदगीत कधी ध्यान केलं नाही, डोळे बंद केले नाही, स्वतःचा श्वास पाहिला नाही आणि ज्याने कधीच बुद्ध धम्माचा अभ्यास केला नाही. तुम्हाला थोडंसं हे तिखट वाटत असेल, पण हरकत नाही. तुम्ही मायबाप आहात हे सांगावं लागते, ह्याची गरज आहे. एक तर एवढं फाटलं आहे अगोदरच समाजाचं चित्र, एवढं फाटलं आहे की इतर लोक तर त्याला अजून फाडायला तर तयारच आहेत, पण आपण त्याच्यात अजून खत पाणी टाकू फाडत असेल तर त्या इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? भारत बुद्धमय करायचं आहे का नाही? करायचं आहे की नाही? मग भारत बुद्धमय करायचं आहे तर नाव ठेवू बुद्धमय होईल काय? त्रुट्या काढू बुद्धमय होईल का? वाटते का तुम्हाला? कोणाची गोष्ट करतो वाटते का तुम्हाला? याला नाव ठेवते, एक संघटना त्या संघटनेला नाव ठेवते आणि ती संघटना या संघटनेला नाव ठेवते. करते का नाही? असं होते का नाही समाजामध्ये? असं तुम्ही बघा तर फक्त एक जीवरधारी दुसऱ्या जीवरधारीला पण नाव ठेवते, हे पण आहे समाजामध्ये तुमच्या माहितीचं. कोणी जर वर चढ ठरत असेल ना, आपल्यापेक्षा हुशार चांगलं बोलत असेल, कोणी काही काम करत असेल आणि कोणी काही काम करत नसेल आणि ते तुमच्याकडे आलं आणि तुम्ही जर म्हटले कौतुक केलं, अरे ते म्हणतील खूप चांगलं काम करतात हो, काय बोलतात, ते नाक वाकडं करते बघा. आणि त्यांचा अभ्यास कमी, इथं काय अर्हत कोणी थोडी आहे. भगवान म्हणाले त्यामुळे बौद्ध लोकांनी सुज्ञ असायला पाहिजे. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, कोण कसं आहे, कोण कसं नाही, कोण कोणत्या हेतूनं बोलतंय, कशासाठी बोलतंय, एवढं तर नॉलेज पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की कॉमन सेन्स असला पाहिजे. किमान धम्मप्रचार करणाऱ्यांना काय असायला पाहिजे? कॉमन सेन्स असायला पाहिजे की आपल्या बोलण्याचा, वागण्याचा, वर्तनाचा काय परिणाम होईल. ग्रंथ वाचणार त्या दिवशी एका व्यक्तीनं माझ्याकडे कंप्लेंट केली. भंतेजी म्हणे आमच्या विहारात ग्रंथ वाचणारा एक व्यक्ती आहे म्हणे, ते स्वतः तंबाखू खाते म्हणे. भंतेजी नवरा बायकोच्या रोज भांडणं होतात, त्यांचा पोरगा टुकारपणा करते आणि माणूस विहारात येते आणि ग्रंथ वाचते. योग्य आहे का म्हणे? याचं उत्तर द्या म्हणतो. काय बोलायचं? काय बोलायचं? कधी नाही का नाही ही गोष्ट? हे नाही म्हणता तुम्ही काय? आता लोक काही असंही सांगतात की त्या कोणत्या चिवरधारीनं काय केलं, कोणत्या चिवरधारीनं काय केलं. मी हे जाहीरपणे आता सांगतो आजकाल की जर कोणी तसं दिसत असतील त्यांना इग्नोर मारा, नका बोलू, नका हात जोडू, नका दान देऊ, नका सहकार्य करू. पण जे चांगलं काम करतात, विनयानं राहतात, शिलानं राहतात, तर तुमचं कर्तव्य आहे ना. ठीक आहे, त्यांना नका भेटू, नका बोलू, नका घरी बोलू, नका दान देऊ, पण जे चांगलं काम करतात, चांगले राहतात, तर त्यांच्या प्रति कर्तव्य आहे का नाही? का नुसतं नावच ठेवायचं, नुसते व्हिडिओज व्हायरल करायचे, का नुसते फोटोज व्हायरल करायचे? भगवान म्हणाले वाईट काय काय व्हायरल करण्यापेक्षा, वाईटांबद्दल चर्चा करण्यापेक्षा जे चांगले आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करा. समजलं? त्याचा फायदा होईल ना, आपल्यालाही फायदा होईल, वाणीचं सत्कर्म होईल आणि ज्यांना सांगतोय त्यांना प्रेरणा मिळेल. आता या भगिनीला असं वाटलं पल्लवीताईला की भंतीजींना बोलू दे, घरीच कार्यक्रम ठेवणार होती.
तसं तर घर मोठंच होतं, मला वाटलं बापा घर छोटं होतं, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार मला वाटलं बा घर छोटं असेल तर घर मोठं आहे चांगलं. पण त्यांच्या मनामध्ये अशी दुर्दम्य इच्छाशक्ती होती की बा धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, 4 लोकांनी भंतेची धम्मदेसना ऐकली पाहिजे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, त्यांचं कौतुक करा. हे माझ्या प्रत्येक बहिणीला असं वाटावं, माझ्या प्रत्येक आईला असं वाटावं, माझ्या प्रत्येक भावाला असं वाटावं, ज्यांना वाटेल की बुद्ध फार चांगले आहे, ज्यांना वाटते बाबासाहेब फार चांगले आहे, त्यांचं आद्य कर्तव्य आहे त्यांनी धम्मदेसनांचे कार्यक्रम आयोजित करावे. काय होईल खर्च, 5,000 खर्च होईल, 10,000 खर्च होईल, होऊ द्या ना खर्च. पैसा कुठे कुठे नाही जात, आपला जाते की नाही? आजारात पैसा जाते, नको त्या गोष्टींमध्ये पैसा जाते. अहो धम्माच्या कामात आपला मेहनतीचा पैसा जर लागला त्याचं महान पुण्य बनेल ना. माहिती आहे तुम्हाला, धम्म प्रचारामध्ये बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी जर तुमचा पैसा कामाला येत असेल तर तुमचं ते महान पुण्य आहे ना. दवाखान्यात जाण्याच्या ऐवजी तो पैसा इकडे चालला, त्याचं पुण्य आहे ना. दवाखान्यात जातो का नाही पैसा, रिकाम्या गोष्टींमध्ये जातो का नाही पैसा. भगवंतानं म्हणून तर दानपारमिता सांगितली. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो की पल्लवी ताईसारख्या गृहिणी तयार झाल्या पाहिजे, संदीपसारखे उपासक तयार झाले पाहिजे. आता बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय बौद्ध महासभेचे लोकही आम्हाला बोलवत आहेत. ही एक जमेची बाजू आहे तुमच्या माहितीसाठी. TBMचे म्हणून घेणारे लोकही आम्हाला बोलवत आहे का भंतेजी लोकांची मागणी आहे आणि तुम्ही या. ही जमेची बाजू आहे. हे परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये. तर पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला होता, आता भीमराव साहेब होते आपले, भीमराव आंबेडकर साहेब, आणि आम्हाला बोलवलं होतं. आमची धम्मदेसना होती, भीमराव साहेबांचं भाषण होतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या लोकांचं खूप म्हणजे मला त्यांच्याप्रती विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो. नाट्यगृहामध्ये धम्मदेसनाचा कार्यक्रम ठेवला होता स्पेशली, बघितलं फोटो ताई, नाट्यगृहामध्ये धम्मदेसनेचा कार्यक्रम. AC नाट्यगृह होतं. मी पण मुंबईमध्ये धम्मदेसनेचा कार्यक्रम ठेवणार आहे बघा, 1-2-3 महिन्यानंतर. तापाडी आपल्या रवींद्र नाट्य मंदिरमध्ये ठेवण्याचा किंवा शिवाजी मंदिरला ठेवण्याचा माझा मानस आहे. कारण भरपूर लोक आहेत, या लोकांनाही दाखवून देऊ ना आपण. तुम्ही पाहत असाल TV वरती मोठमोठ्या सभागृहात कार्यक्रम होतात का नाही यांचे. आपल्या सगळ्या संघटना जर एकत्र आल्या आणि एखाद्या भिक्खूला, चांगल्या बोलणाऱ्या, चांगल्या विनयधारी सिलवान भिक्खूला जर बोलवलं तर काय चित्र दिसेल. अहो त्या पुणेकरांनी करून दाखवलं. पुणेकरांसाठी तुम्ही पण साधुकार द्या. त्या नाट्यगृहात एवढी गर्दी होती, तुम्ही फोटो जर पाहाल सोशल मीडियावर मी टाकलेले आहेत, तर मधला स्पेस असतो ना, मधला स्पेस, त्या मधल्या स्पेसमध्ये सुद्धा उभं राहायला जागा नव्हती. तुडुंब गर्दी होती. खाली पण बाल्कनीत पण एवढे लोक आले होते धम्मदेसना ऐकण्यासाठी. अख्खं पुणे, मी तर पुणेच काय म्हणतो, कर्जतपासून लोणावळ्यापासून पण लोक आले होते धम्मदेसना ऐकण्यासाठी. एवढी तुफान गर्दी होती. आता तुम्ही पण इथे एवढी गर्दी केली आहे, इथे बसायला पण जागा नाही, प्रत्येक ठिकाणी गर्दी होती आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या मतभेदांना, हेवेदावांना विसरून जाऊन बुद्धाच्या विचारांचा प्रचार कसा होईल, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार कसा होईल, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध कसा आपण निर्माण करू शकतो, त्यासाठी आपण सहाय्यक बनू शकतो का, हा विचार आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आला पाहिजे. तर तो व्यक्ती बौद्ध आहे. अशी ज्यांची मानसिकता असेल तो व्यक्ती बौद्ध. आणि म्हणून मुळात ज्यांची 3 रत्नांवरती श्रद्धा आहे त्यांना बौद्ध म्हणतात. समजते ना तुम्हाला. दुसरं मी सांगेल छोटं छोटं की बघा, श्रद्धावंतांमध्ये 3 गुण असतात. सद्गुण, श्रमणांचं दर्शन घेण्याची इच्छा असली पाहिजे. जसं यांना वाटलं बा, तुम्हाला वाटलं भंतेजींचं दर्शन. आता हे यांना पाहतो, या जोडीला काय तुमचं आडनाव, गावरे, डावरे, हे डावरे किंवा अजून काही काही आहे, हे आई आहे, ह्या आई आहे. तर काही लोक बघा, आता मी 2-4 दिवस झाले मुंबई तिकडे धम्मदेसना, हे प्रत्येक ठिकाणी आहेत बघा. तर ही श्रद्धा आहे. ह्यांच्यासाठी पण साधुकार द्या. कामं प्रत्येकाला असतात, कोणाला नाही कामं. तुम्ही काय रिकामी आहे? लेकरं बाळ कुणाला नाही, सगळ्यांना आहे. कामं प्रत्येकाला आहे. पण हे जीवन जे आहे ना, ये बार बार नहीं मिलेगा. बाकी सब कुछ सहज मिलेगा, बट ये लाइफ जो है ना, धार्मिक लाइफ, धार्मिक जीवन, ही सहज मिळत नाही आणि प्रत्येकालाच प्राप्त होत नाही. मिळते का? मिळत नाही. वाह्यात गेलेले असंख्य लोक आहेत. दारू, गुटखा, मांस, मटणच्या दुकानावर जाणारे, आपल्याला स्वतःला घरादाराला उद्ध्वस्त करणारे असंख्य लोक आहेत.
पण स्वतःमध्ये पॉझिटिव्हली परिवर्तन घडून आणणारे, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडून आणणारे फार मोजके लोक आहेत, आहे का नाही? आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगेल की ज्या लोकांच्या मनामध्ये श्रमणांचं दर्शन घेण्याची इच्छा होते, श्रमणांचं दर्शन म्हणजे भिक्खू संघाचं दर्शन घेण्याची इच्छा होते, ज्या लोकांना धम्माचा उपदेश ऐकण्याची वारंवार इच्छा होते, आणि ज्या लोकांमध्ये दानाची प्रवृत्ती असते, हे 3 सद्गुण ज्यांच्यामध्ये असतात, भगवान म्हणाले समजावं की ते श्रद्धावान आहे. समजते तुम्हाला श्रद्धावंतांचे गुण कोणते असतात, लक्षणं कोणते असतात माहिती आहे? श्रद्धावंतांची गुण की एक, श्रमणांचं दर्शन घेण्याची ज्यांना इच्छा असते वारंवार, सद्धम्माची देशना वारंवार ऐकण्याची ज्यांना इच्छा असते होते, आणि जे दान पुण्य करण्याची प्रवृत्ती बाळगतात, अशा 3 सद्गुणांनी युक्त ज्यांची मनोप्रवृत्ती असते, मानसिकता असते, भगवान म्हणाले मी त्यांना श्रद्धावान समजतो. आलं लक्षामध्ये? म्हणून आपण काय असायला पाहिजे? बौद्ध असल्या कारणाने श्रद्धावान असायला पाहिजे. आणि श्रद्धावंतांचे हे गुण सांगितले तुम्हाला, त्यांना बौद्ध म्हणतात. ज्यांच्या अंगी शील सदाचार आहे, ज्यांच्या वर्तनामध्ये शील सदाचार आहे, त्यांना बौद्ध म्हणतात. ते घरगुती जीवनामध्ये असो का सार्वजनिक जीवनामध्ये, ज्यांच्या वाणीवर संयम आहे, मनावर संयम आहे, शरीरावर संयम आहे, त्यांना काय म्हणतात? बौद्ध म्हणतात. जे व्यसनापासून अलिप्त आहेत, दारू, गांजा, बिडी, तंबाखू, मिसरी म्हणतात, काय कालच कोण काही सांगितलं, मिसरीच म्हणतात, काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात, ते असं दात घासतात म्हणे. काल एक जणानं सांगितलं इकडे मुंबईमध्ये ते चाळीमध्ये लय लोक करतात म्हणजे त्याचा वास येते म्हणते, भाजतात काहीतरी, काय म्हणतात? हां, मशेरी. आता आम्हाला काय माहीत काय असेल, नवीनच प्रकार. मशेरी लावतात म्हणा. मी म्हटलं कुठे तोंडाला लावतात का? तेव्हा तोंडाला नाही भत्तीजी, ते दात घासतात म्हणजे त्या मशेरीनं, बाया पण करतात म्हणजे ते. मी म्हटलं बापा हे तर एक पाऊल पुढे आहे. मशेरी किती घाण वास येते बापा. तुम्ही नाही करत ना? तुम्ही नाही करत बापा. तुम्ही मशेरीवाल्या असत्या तर इकडं कशाला आल्या असत्या? तुम्ही लय चांगल्या. तुम्ही बुद्धाच्या उपासिका भीमाच्या लेकी आहे. तो मशेरी लय डेंजर असते, तुम्हाला सांगतो, व्हेरी डेंजरस. सगळं दारू, गुटखा, तंबाखू हे जे काही आहे आपल्या आरोग्यासाठी फार घातक असते, परिवारासाठी पण घातक असते. एखादा माणूस दारू पिऊन घरात येत असेल, तुम्ही अनुभवत असाल, कोणी जवान पोरी असतील घरामध्ये, जवान पोरं असतील, बायको असेल जवान, मायबाप असतील, आणि कोणी माणूस दारू पिऊन येत असेल, कोणी मावा खात असेल, काय संस्कार होतील हो लेकरांवर आणि घरच्या लोकांवर, काय परिणाम होत असेल त्याचा, किती बेकार परिणाम होत असेल त्याचा, होत असेल की नाही? त्यामुळे तुम्हाला सांगतो, व्यसनापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. जे व्यसनापासून अलिप्त राहतात ते बौद्ध असतात. तंबाखू खाणारे कायचे बौद्ध? नाचण्यासाठी म्हणे मला दारू पिल्याशिवाय नाचायला येत नाही. कोणी सांगितलं तुला दारू पिऊन नाचायला? कोणत्या पुस्तकात लिहिलं बाबासाहेबांनी माझ्या जयंतीला नाच म्हणून? तुला काय बाबा, काय साहेब लिहिलं असं? भारतीय बौद्ध महासभेत आहे का नियम? सांगता का तुम्ही? नाही सांगत ना. यांना कोणी सांगितलं तुम्हाला नाचायचं आहे आणि दारू पिल्याशिवाय नाचता येत नाही म्हणते म्हणे. आता उपासक सांगतात भंतीची दारू पिल्याशिवाय नाचता येत नाही म्हणून काय करावं आम्ही? काय करावं? आम्हाला विचारता काय करावं? अरे काय करावं? पुस्तक वाचा, ध्यान करा, शील पालन करा. मी तर म्हणतो बाबासाहेबांच्या जन्माच्या दिवशी उपोषण पालन करा. जर तुम्ही खरंच भीम के लगते जिगर असाल, तुम्ही जर खरंच बाबासाहेबांचे असाल, तुमच्या रक्तात खरंच बाबासाहेब असेल, तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी उपोषण पालन करा. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक बौद्ध व्यक्ती तुम्ही तुमच्यामध्ये त्या दिवसासाठी का होईना निर्माण करा. कारण वाणीवर संयम, मनावर संयम आणि शरीरावर संयम आहे. जयंतीच्या दिवशी एन्जॉय केला पाहिजे, पण दारू पिऊन कोणी सांगितलं एन्जॉय करायला? कोणत्या पुस्तकात लिहिलं बाबासाहेबांना दारू पिऊन एन्जॉय करायला? अहो, बाबासाहेब तर स्वतः म्हणाले, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळल्या तरच तुमचा उद्धार होईल. दुसरा कोणी तुमचा उद्धार करण्यास येणार नाही. ह्या गोष्टी शिकवल्या बाबासाहेबांनी. चुकीचे बाबासाहेब सांगत असेल कोणी तर ते अज्ञानी लोक आहेत. सांगत असतील ना चुकीचे बाबासाहेब, बिलकुल. आणि केवळ राजकारण म्हणजेच बाबासाहेब नाही. तुमच्या माहितीसाठी सांग, काही लोकांना वाटते बा राजकारणात गेलं म्हणजेच बाबासाहेब. बिलकुल नाही.
आणि राजकारणात तुम्ही असले तरी पण तुमची धार्मिकता सोडता कामा नये. रात्री पण बोललो ताई, बाबासाहेब पण होते ना मंत्री, त्यांनी सोडलं होतं का सगळ्या गोष्टी? मग सोडल्या होत्या का? नाही सोडल्या. आणि म्हणून बौद्ध व्यक्तीचं लक्षण आहे दारू व्यसनापासून त्याने अलिप्त राहिलं पाहिजे. बौद्ध व्यक्ती जे आहेत सहकुटुंब विहारात गेले पाहिजे. बौद्ध आहात ना तर बुद्ध विहारात येणाऱ्यांपैकी असले पाहिजेत. भलतीकडे तर गेलंच नाही पाहिजे. पण भलतीकडे कोणी काही लोक म्हणतात बाबा मी दुसरं काही करत नाही, पण चांगली गोष्ट आहे दुसरं काही करत नाही, पण याचा अर्थ असा नाही की दुसरं काही करत नाही तर घरातच बसावं. बाबासाहेब म्हणाले किमान रविवारी विहारात जा. आणि म्हाताऱ्यात लोकांना विहारात जा म्हणाले नाही बरं बाबासाहेब. वय झालेल्या रिटायर्ड झालेल्या लोकांना फक्त जा तुम्ही विहारात असं नाही म्हणाले. तुमच्या नातवांना, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना, तुमच्या सुनांना, जावयांना घेऊन विहारात जा म्हणाले बाबासाहेब. विशाखा मिगार माता नातीसह, नातांसह, नातवांसह विहारात जात होती. 7 वर्षांची होती आपली ती विशाखा मिगार माता, तेव्हापासून विहारात जात होती 120 वर्षांची असतानापर्यंत. आपण शेवटचे बनलो नाही पाहिजे. लोक सांगतात मोठेपणानं आमची आई विहारात जायची म्हणते जी, चांगली गोष्ट आहे ना, आई जात होती, तुम्ही काय करता? आमचे वडील जात होते म्हणते जी, वडील जात होते ना, वडिलांचं कौतुक करतो. आई जात होती, आईचं कौतुक करतो. तुमचं काय? तुम्हाला सांगितलं का त्यांनी तुम्ही जाऊ नका बरं बाळांनो, तुम्ही फक्त पैसेच कमवा, तुम्ही फक्त घरच बांधा, 2-3 प्लॉट घ्या, गावाकडे एक बांधा, इथं एक बांधा, गाड्या घ्या, पोरीसाठी एक, पोरासाठी एक, अजून काय काय घ्या, विहारात जाऊ नका बरं, असं बोलले का? कुठे असं बोलले? काय करतं बोलले? असं कोणी बोललं? अहो कुटुंबासह विहारात गेलो पाहिजे. त्यांचं नाव घेतो नाही माहीत झालं म्हणून, नाही तर बापा म्हणाल का त्यांना सांगता का काय? त्यांना नाही, हा त्यांचा मोठेपणा की भंती की त्यांचं नाव घेत आहे, त्यांचं हे कौतुक आहे की त्यांचं नाव घेत आहे. परंतु सांगतोय मी तुम्हाला की सहकुटुंब विहारात गेलो पाहिजे. सध्याचं वातावरण फार वाईट आहे. तुम्हाला सांग, पोरं पोरी बिघडत आहेत, बिघडवल्या जात आहेत. तुम्ही जर इकडे घेऊन याल, तुम्ही जर धार्मिक बनवाल, त्यांना ध्यानाला पाठवाल तर परिवर्तन होईल ना? होणार नाही का? तुम्ही मोकळीक सोडाल रिकाम्या ॲटिट्यूडच्या नादात. पोराला पोरीला लय ॲटिट्यूड असते बा काही लोकांमध्ये. ॲटिट्यूड निर्माण झाला की लोक अंध होतात, आंधळे होतात, आणि समजत नाही मग आपला पोरगा कोणीकडे चालला, पोरगी कोणीकडे चालली. जेव्हा गतिरोधक लागते, ठेच लागते, तेव्हा खाड कंडोळे उघडतात आणि म्हणते श्रामणीर बनवता का बनतेजी माझ्या पोराला? आता काय श्रामणीर बनवा तुमच्या पोराला? विषय संपला पोराचा. काय बनवता श्रामणीर? 10 दिवसात कोणता डोस द्यावा त्याला? बूस्टर डोस. आणि बदलेल 10 दिवसात त्याची काय गॅरंटी आहे? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इतरांसाठी आदर्श व्यक्तिमत्वसुद्धा जे असतात, इतरांना वाटलं पाहिजे अरे काय स्त्री खूप चांगली आहे, हो, मनाने मदत करणारी आहे, परोपकार करणारी, विनम्र आहे, शिस्तबद्ध आहे, घरात स्वच्छ आहे, सगळं नीटनेटकं आहे, त्यांना बौद्ध म्हणतात. आदर्श व्यक्तिमत्व असलं पाहिजे ना. आपण आदर्श असलो पाहिजे का नाही? भांडखोर असलो पाहिजे का? भांडखोर असणे, चिडखोर असणे हे बौद्ध व्यक्तीचं लक्षण नाही आहे. तुम्हाला संयमी असणे हे बौद्ध व्यक्तीचं लक्षण आहे. सदैव सत्कर्मांना महत्त्व देणारे जे असतात ते बौद्ध असतात. सत्कर्मांना सदैव महत्त्व देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. त्यानंतर वाईट आचार विचारांना महत्त्व न देणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. वाईट आचार विचार त्याला महत्त्व दिलं नाही पाहिजे आपण. आणि त्यामुळे काया वाचा मनावर एकंदरीत ज्यांचा संयम आहे असे जे लोक आहेत त्यांना बौद्ध म्हणतात. धार्मिक जीवनाला महत्त्व देणारे जे असतात ते बौद्ध असतात. आणि म्हणून बघा, जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी घडतात की ज्यामुळे समज गैरसमज निर्माण होतात, मग संसारामध्ये आणि समाजामध्ये, आणि त्यामुळे लोक दुःखी होतात. बघा, शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो, एक छोटीशी बोधकथा तुम्हाला सांगतो. एकदा एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये 2 पती पत्नी होते. त्यांना एक बाळ झालं, मुलगा झाला. मोठं घर होतं त्यांचं. त्या घरात एका मुंगसाने सुद्धा बाळाला जन्म दिला. मुंगूस समजते तुम्हाला? गावाकडची गोष्ट. मुंगूस कोण असते? सापाचा दुश्मन आहे ना मुंगूस.
तर एकाच दिवशी त्या बाळाचाही जन्म झाला त्या घरात आणि मुंगसाच्या बाळाचा जन्म झाला। आता जर प्राण्यांना जीव लावला तर प्राणीसुद्धा माणसाळतात, पाळीव बनतात का नाही? बनतात ना। आणि त्यामुळे मुंगसाच्या पिल्ल्याला त्या घरातल्या स्त्रीनं त्या बाळाची जन्मलेल्या आणि मुंगसाच्या पिल्ल्याची मैत्री झाली। काही काही घरात कुत्रे बाळं सोबतच असतात बघ, फोटो व्हिडिओ येतात कधी कधी, असतात की नाही? कधी कधी मांजर कुत्रं वगैरे एकत्रच असतात, राहायला खायला पियाला मैत्रीने राहतात ना। तर माणसांबरोबर पण राहतात, अस्वल असेल, वाघ असेल, बकरा असेल, बैल असेल किंवा प्राणी असेल कोणते, कुत्रा मांजर, ते पण माणसाळलेले असतात कधी कधी। तर ते मुंगूस आणि त्या घरचं एक लेकरू सोबतच लहानाचे मोठे मोठे होत होते आणि त्या मुंगसाच्या पिल्ल्याची आणि त्या बाळाची मैत्री झाली घट्ट। आता ते मुंगसाचं पिल्लू पण माणसाळलेलं। मग ते पोरगा थोडासा मोठा झाला आणि मुंगसाचं पिल्लू थोडंसं मोठं झालं। मग त्या माणसाला होतं शेत, ही बाई आणि तो माणूस बाळाला घेऊन शेतावर गेले तर मुंगूसही सोबतच आला। आता शेत जवळच असेल किंवा शेतात राहत असतील, शेतात राहतात ना लोक। तर मग त्या बाळाला झोक्यामध्ये टाकलं आणि ती बाई कामाला गेली। माणसाला सांगितलं की तुम्ही इथे थांबा बाळाला झोका विका देण्यासाठी, पण माणसाने विचार केला बाळ आता झोपलंय, मुंगूस आहेच रक्षण करण्यासाठी, आपण जरा हिंडून येऊ। तो माणूस हिंडायला गेला तसा तिथे साप आला। साप शेतातली गोष्ट, मग साप आला तर सापाचं आणि मुंगसाचं भांडण सहन होत नाही, होते का सहन? सापाला मुंगसाला साप दिसला की त्याला सहन होत नाही। कधी कधी माणसांना माणसं काही दिसले की सहनच होत नाही, लगेच चेहराचे हावभावच बदललेच म्हणून समजा, असं फुस 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 करतात नाही? नाही करतात ना बाप्पा, घरातली गोष्ट असो का कुठची गोष्ट असो, करतात का नाही? मनाच्या विरुद्ध बोलणारे, मनाच्या विरुद्ध वागणारे जर कधी भेटले की डोळे असे काळे निळे पिवळे हिरवे करू करू, नाक मुरडू सारा चेहरा किती सुंदर जरी असला त्याला लयच कुरूप बनवते बघा, एवढं वाईट वाटतं कोणी दिसल्यावर, कोणी भेटल्यावर असं। कारण लय लोकांसोबत दुश्मनकी करून घेतलेली असते ना आपण। आणि मग मुंगसानं काय केलं तर सापासोबत भांडण केलं। बाळ झोपलेलं होतं, आता मुंगसाची बाळाची मैत्री होती ना, त्याचं संरक्षण करायचं आहे ना त्याला, तर मुंगसाने सापाचे तुकडे तुकडे केले, त्याला मारलं सापाला। आता बाळाजवळ दुसरं कोणी नव्हतं आणि त्याची आई शेतामध्ये निंदण्याचं काम करत होती। निंदण समजते का तुम्हाला? समजत नाही बाबा, तुम्ही धीरूभाई अंबानीच्या घरी थोडी जन्मले, शेतातूनच आले सगळेजण, मुंबईत जरी राहता तरी। तर ह्याच्या तोंडाला रक्त लागलं मग मुंगसांच्या, आणि हे मुंगूस मग आता माणसाळलेलं होतं ना, मग आईकडे गेलं हे सांगण्यासाठी। कुत्रे वगैरे प्राणी पण हुशार असतात ना, तर मुंगसाला वाटलं बा आईला जाऊन सांगू दे, तर हे गेलं आईकडे। मुंगूस बोधकथा आहे, नाही तर म्हणाल मुंगूस गेलं आणि मुंगूस बोललं। बोधकथा ही बोध घेण्यासाठी असते। तर मुंगूस गेलं त्या आईकडे आणि त्या आई जवळ जाऊन काय ती ओरडला असेल, बोलला असेल। त्या आईनं पाहिलं याच्या तोंडाला रक्त लागलेलं आणि ह्या आईला आला संशय, हिचा गैरसमज झाला। हिच्याकडे होतं ते विळा, आता ते माणसाळलेलं होतं, जवळ होतं ना। हिनं विचार केला नाही, हिनं अविचारीपणे गैरसमजातून त्या मुंगसाला मारून टाकलं। ती मेलं बिचार जागेवर, आणि हिला वाटलं बा आता माझ्या पोराचे यानं तुकडे केले सापासारखे, आणि गेली धावत पळत बाळाजवळ आणि जाऊन पाहते तर बाळ निवांत झोपलंय आणि साप तिथे, सापाचे तुकडे केलेले मुंगसाने डोक्यावर हाणून घेतलं, हिने डोक्याला मारून घेतलं। पश्चाताप झाला, रडत होती
नवरा आला, नवऱ्याला म्हणे काय तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही थांबायचं असते, माझ्या गैरसमजामुळे, माझ्या अविचारीपणामुळे आपल्या मुंगसाचा जीव गेला. या जीवनामध्ये सुद्धा असेच बरेच लोक आहेत, घरात बाहेर वागताना अविचारीपणे वागतात, बोलतात, नाही का. गैरसमजातून कुणावर संशय घेतात, गैरसमजातून कुणाला मारतात, गैरसमजातून शिव्या देतात, गैरसमजातून कोणाला सोडून देतात. देतात का नाही? होते की नाही असं? आणि दुःखाला कारणीभूत ठरतात ना. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून जीवनामध्ये कधीही अविचारीपणे वागण्यात काही अर्थ नाही. म्हणून तुम्ही बौद्ध आहात का नाही, तर तुम्ही अविचारीपणे वागले पाहिजे काय, वागले पाहिजे, बोलले पाहिजे काय, सारासार बुद्धीचा विचार केला पाहिजे, सत्सद विवेक बुद्धी वापरली पाहिजे, बोलण्या अगोदर 100 वेळा विचार केला पाहिजे. आपण काय बोलतो, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल. मग घरात असो का बाहेर असो, कोणतंही वर्तन करताना कुठे जायचं आहे, कुठे नाही जायचं आहे, ह्याचं ज्ञान असलं पाहिजे, नाही का. म्हणून बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला बुद्ध दिला. किती त्याग केला त्या महामानवाने, ज्यांना कवडीची किंमत नव्हती. काल कवडी मोल जिनेवा म्हणचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते. बुद्धाकडे जग हे वळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. खरं की खोटं? कोटी कुळांचा उद्धार झाला ना हो बाबासाहेबांमुळे. आपल्या 4 लेकरं गेले हो, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला, राजरत्न गेला, रमाई जवानपणात गेली. किती त्याग आहे. तर मला सांगा, जर प्रामाणिकपणे बाबासाहेबांशी आपण प्रामाणिकपणे नाही राहिलो, नाही वागलो, तर बेमानी केल्यावर त्याचा फायदा होईल का आपल्याला? होईल फायदा? नुकसान होईल. मी तर सांगतो, शाप तर देत नाहीत महापुरुष, पण जे कोणी लोक, कोणी असो, बाबासाहेबांच्या विचारांच्या अपेक्षेंच्या विरुद्ध वागत असतील ना, तर राजरत्नाचा, म्हणजे मी शाप देत नाही पण सांगतो तुम्हाला, असं होऊ शकते. ते राजकारणातली लोक असो, आपले स्वतःला बाबासाहेबांचे बौद्ध म्हणून घेणारे, सामाजिक कार्य करणारे असो, धार्मिक कार्य करणारे असो, किंवा अजून कोणतं कार्य करणारे असो, जे कोणी लोक बाबासाहेबांनी सांगितल्याच्या विरुद्ध वागतील, तर त्यांना राजरत्नाचा, इंदूचा, इंदूबाई आपली बाबासाहेबांची लेख होती, गंगाधराचा आणि रमेशाचा आणि माता रमाईचा टळटळ लागेल की नाही? का ऐकायला तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण लागेल की नाही? तो महामानव जर झिजला नसता, तर हा देह सजला असता काय? सजला असता? हे एवढे दागिने, अशोक चक्र आणि सोन्याची चैन, आणि बोटात सोनं, नाकात सोनं, हातात सोनं, पायात सोनं, हे भरझरीचे वस्त्र, गावकुसाच्या बाहेरचे लोक मुंबई नगरात, महानगरात जो काय काय करतात? लायकी नसलेले आहे ना आपण, आहे ना. गावाकडे पाहा तुम्ही, गावाकडून आले असाल, आजही वन साईडला घरं आहेत का नाही? आहेत की नाही? एका साईडला घर आहे. इथं तुम्हाला कोणी म्हणते का काय? तिथं बोर्ड लागला बघा, फार बरं वाटलं मला गाडीतून उतरताना, बुद्ध कॉलनी कुर्ला. फार बरं वाटलं मला, सुंदर कमान तयार केली आणि बुद्ध कॉलनी. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये लिहिलं की भगवान बुद्धाचं धम्मनगर आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आणि हे आज पल्लवीताई, संदीप निकम आणि निकम परिवाराच्या वतीने अंगणवाडीला खरं तर हे बुद्ध विहाराचं स्वरूप आलं आणि बुद्ध कॉलनीला धम्मनगराचं स्वरूप प्राप्त झालं. आणि म्हणून पुनश्च एकदा यांच्यासाठी साधुकार द्या. आणि मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो. आपण सर्वांनीच
बौद्ध म्हणून जीवन जगावे, बौद्ध म्हणून वागावे, बौद्ध म्हणून बोलावे, स्वतःला शुद्ध करावं आणि बौद्ध बनवावं, अशा प्रकारची मनोकामना तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.